ऑपरेशन मुस्कान अभियानाअंतर्गत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथकाकडून 2 वर्षात तब्बल 100 मुलींचा शोध घेण्यात आला। मागील 9 वर्षात अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींचा यात समावेश असून पीडित मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत तिच्या पालकांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता। सदर अल्पवयीन मुलीचा दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी राहुरी पोलीस तपास पथकाने शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले। पीडित मुलगी 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती। त्या मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस पथकाने सदर मुलीचा शोध घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की आईचा व तिचा घरगुती कारणावरून वाद झाल्याने रागाने ती तिच्या आईच्या मामाकडे निघून गेली। तेथे जाऊन मामाला सांगितले की मी रागाने आले आहे, माझ्या घरी जर सांगितले तर मी इथूनही निघून जाईल अशी धमकी दिल्याने तिच्या आईच्या मामाने मुलीबाबत कोठेही माहिती दिली नाही। सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, गणेश लिप्पने, सचिन ताजने, महिला पोलीस हवालदार स्वाती कोळेकर, वंदना पवार यांनी केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व हवालदार गणेश लिप्पने हे करीत आहेत। दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी श्रीरामपूर येथे श्रीरामपूर विभागाच्या इन्स्पेक्शनच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या ऑपरेशन मुस्कानचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। तसेच बेळवंडी परिसरात वेगवेगळ्या राज्यातील विविध रेल्वे स्टेशनवरून किडनॅप करून आणलेल्या व वेठबिगारी बंदिस्त जीवन कंठाळणाऱ्या गुलामगिरीचे जीवन जगणारे 23 वेठबिगारांच्या मुक्ततेबाबतही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे व बेळवंडी पोलीस स्टेशनच्या तात्कालीन टीमचे कौतुक केले। राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याबाबतचा गुन्हा दाखल होता। काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सदर मुलीचा शोध घेऊन तिचा आपण जबाब नोंदवून ती सदर अवधीमध्ये एका दूरच्या नातेवाईकाकडे घरी वाद झाल्यामुळे निघून गेलेली होती असे सांगितल्याने तिचा तसा जबाब नोंदवलेला आहे। परंतु तरी सदर अपहरण जे तर त्याची अजून शहानिशा करणे बाकी आहे। निश्चितच मुलगी जरी म्हणत असली की पालकांच्या सोबत झालेल्या वादातून तिचं अपहरण म्हणजे ती निघून गेलेली होती, परंतु तपासाचा भाग म्हणून ती खरंच स्वतःहून निघून गेलेली होती आणि ज्यांच्याकडे ती राहिली त्यांनी गोपनीय माहिती का बरं ठेवली याचा तपास सुरू आहे। तसेच सदर मुलीचा शोध घेत असताना राहुरी पोलीस स्टेशन कडून मागील 2 वर्षामध्ये 9 वर्षात जे अपहरण झालेल्या एकूण 100 मुलींचा शोध घेण्यात आलेला आहे आणि ही मुलगी 100वी मुलगी जिचा आम्ही शोध घेतलेला आहे। राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गारगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या 100 मुलींचा मागील 2 वर्षभरामध्ये शोध घेण्यात आलेला आहे। आणि सदर अपहरण झालेल्या मुलींची ज्यावेळी आम्ही चौकशी केली असता अशी बाब प्रकर्षण लक्षात आलेली आहे की बऱ्याच वेळी सोशल मीडियाचा वापर, मोबाईलचा अतिरेकी वापर, त्यानंतर काही जी आरोपी आहेत ती काही कधी मुलींना देत असलेले प्रलोभन याचा परिणाम होऊन मुलींचे अपहरण झालेले आहे। तरी आम्ही याद्वारे सर्व शाळा, महाविद्यालय तसेच पालकांना हे आव्हान करतो की आपल्या पालकाकडे मोबाईल देत असताना त्याचा वापर तो कशा पद्धतीने करतो यावर बारकाईने लक्ष ठेवावे। आजकाल सोशल मीडिया जो आहे त्याच्यामध्ये क्लॅन्डेस्टाईन मॅनर मध्ये छुप्या पद्धतीने मुली एकमेकांशी जो काही संपर्क साधतात, हिचं जे काही ट्रेंड वाढत आहेत तर हे निश्चित धोकादायक असून काही राष्ट्रांमध्ये उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या महिनाभरातच सोशल मीडियाच्या वापरावर लहान मुलांना बंदी घालण्यात आलेली आहे। आपल्याकडे जरी बंदी नसली तरी परंतु सजगपणे त्याच्यावर मुलं वापरत असलेले सोशल मीडियावर लक्ष ठेवावे जेणेकरून अशा अपहरणाच्या घटना घडणार नाही। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।